वेलकम बॅक टू एन के फिटनेस गाईज. आज आहे 65 डे लाईफ चेंजिंगचा 7 डे. गाईज बाहेरचा काही शूट करायला नाही मिळाला कारण भरपूर पाऊस पडत होता. आता आलेले जिममध्ये. जिमचा तुम्हाला शूट करून दाखवेन काहीतरी नवीन. थँक्यू. काय बोलत आहे तुम्हाला? बोला काहीतरी. कुठला व्हिडिओ काढत आहे? काय मारता तुम्ही? जेएसटी तर डिक्लाइन मारताय का? चला बघूया आता पालेले साहेब किती मारतात डिक्लाइनला. कास्ट किती मारतील? 60 किलो वन साइड. सर ठीक आहे, 60 किलो मारणार आहेत. म्हणजे एक साईडला 60 किलो टोटल मारणार आहेत. 120 एक साईडला असणार आहे 60 किलो. बरोबर. मिरर मध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्याची मजाच वेगळी. बघा किती भारी लुक दिसतो. कसं वाटतं गाईज सांगा कमेंट मध्ये. वर्कआउट करताना वॉटर इंटेक किती केलं पाहिजे? वर्कआउट करताना कमीत कमी 1 ते 1.5 लिटर वॉटर इंटेक केलं पाहिजे. जेवढं वॉटर इंटेक करणार तेवढी बॉडी पंप होणार. कारण बॉडीमध्ये जास्तीत जास्त 60 ते 70% बॉडीमध्ये वॉटर असतो. म्हणजे सर बोलले होते ते करत आहेत. एक साईडला आहे 60 किलो टोटल 120 डिक्लाइन चेस्ट प्रेस मारतोय. या वयामध्ये पण एवढं मारणं सोपी गोष्ट नाही. यंग मुलांसाठी काहीतरी संदेश आहे. कसं वाटलं सेट मारून? हा बॉडी पंप झाली का नाही? काय जो आंबा बघा किती मोठा आहे. तो आंबा आहे की पपई आहे काही समजतच नाही. एवढा मोठा कुठे आंबा? एवढा मोठा आंबा? बापरे, थोडं केमिकलचं काम आहे सर. आंब्याबद्दल काय बोलता तुम्ही? एवढा मोठा आंबा असतो का? नाही, एवढा मोठा आंबा नसतो. एवढा मोठा आंबा तो केमिकल मुळे झालाय. पहिल्यांदा बघितलं मी पण एवढा मोठा आंबा. मी पण पहिल्यांदा बघितलाय. पपई सारखा आंबा खूपच मोठा आहे आणि तो केमिकलने वाढवलेला आहे. त्याचं भरपूर नुकसानकारक आहे त्या आंब्याचं. आंबा जेवढं मोठे आंबे शरीरासाठी आपण चांगला खातो. चांगला सीझनल फूड आहे तो. चांगला आहे. जेव्हा आंबे येतात तेव्हा लोकांनी आंबे खावेत, प्रमाणात खावेत फक्त. आता असं आंबे आला कसं काय खायचं? नक्की खायचं सीझनच नाही आंब्याचा. हे आता राहिलेले केमिकलचे आंबे आहेत. पाट्या खाली करायला घेतलं. एवढा मोठा आंबा काय मारायचा आहे? आज आपण चेस्ट मारणार आहोत. छाती. पहिला डंबल वरती मारू आज. डंबलवर नाहीतर मशीन आज डंबेल वरती मारू. डंबलवरती मारू आज मशीन वरती नको, हार्डवर्क करू आपण. बघूया चेस्ट मध्ये काय परिणाम होतो. आपला सेलिब्रिटी आलेला आहे 16/17. बघा गाडी नंबर 16/17. एवढे लेट आलेले आहेत. ते परम मित्र आलेले गाडीतून उतरलेले आहे महाराज. भूषण जाधव यांचं आगमन झालेलं आहे. रिक्षाला ठोकला तर रिक्षाचा बुक्का होईल. तेव्हा मोबाईल चालूच आहे. भूषण शेठ अजून येत नाही. अजून येत नाही. कुठे अडकला, कुठे थांबला? अरे मित्र, एवढा वेळ लावला तर कसं होईल? घालून वरती यायला 10 मिनिटं. हा ना. तिथं 2 मिनिटात काम होते, तिथं 10 मिनिटं. फिटनेसचा उपयोग आहे मग आपल्या. आता क्विक आला पाहिजे. आला आपलं नाव खराब करेल ट्रेनरचा. फिटनेसचं नाव खराब करतो. आल्यापासून महादेवाचं गाणं लावतो. काय अंगात देव बी घुसले का? आजचा श्रावणी सोमवार दुसरा आहे. कसं बोला? दुसरं गाणे लावापेक्षा जरा सकाळी चांगले गाणे ऐकलेलं बरं. आता 1 तास झालं गाणे आम्ही तेच ऐकतो. आता 1 तासात 10 जण एक्स्ट्रा आली त्यांना पण ऐकायला पाहिजे. असं पण आहे का? नवीन आमचे सेलिब्रिटी आले. अजून वर यायला किती मिनिटं लागली? 5 मिनिटं लागलेलं घालून वरती यायला. काय करत होता खाली यायला काय माहिती. काहीतरी करत होता खाली बसलेला, टाइम पण लावला. आमच्या इथे पण ऍप बघा कसं ऍप बघू की ऍप बघा. ऍप साऊंड लावतात ना ऑर्केस्ट्रा तरी पण. 30 किलोचा डंबल मारायचा आहे. हा सर. फ्लॅट बेंच प्रेस किती रेप जातील? बघू 8 मॅक्सिमम 8 मारू. मॅक्सिमम 8चा टार्गेट आहे. चला बघूया किती जातात. इझी लिप ग्रिप टाईट पकडा एकदम मस्त. 1 2 3 4 5 6 7 8. सोडा खाली टाका.
8 रेपिटेशन गेले गाईस. चालू करा गाईस. सेम रेपिटेशन मारत आहे. 8 रेपिटेशन विथ 90 kg डंबल. चला कमॉन. मस्त. लिफ्ट करा मस्त. इझी. चला 1 कमॉन 2 3 4 5 6 7 लास्ट वन. चला 8 मस्त. खाली चला. तर आज काय ऐकत नाही तुम्ही. किती जातील. आज 25 मारायचे तर त्याचे 8 तरी गेलेच पाहिजे सर. इन्क्लाइन बेंच प्रेस सगळ्यात हेवी सेट. इन्क्लाइन सर्वात हेवी सेट आहे इन्क्लाइन बेंच प्रेस. सर्वात जास्त हेवी वेट आहे. चला मारूया. चला मारूया सर. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने, तुमच्या मार्गदर्शनाने. 20 पॅकेजचा डंबल आहे. बघूया किती रेपिटेशन जातात. 8 रेपिटेशनचा टार्गेट आहे. कमाल सा. चला उचला. मस्त. लाईट इझी. सो चेस्ट वर घ्या. 1 मस्त. 2 3 4 5 लास्ट 3 6 7 लास्ट वन. कमॉन 8 मस्त. परत रिपीट. 16-17. चला बघूया आता किती जातात. 16-17 कमॉन मारत आहेत सर. हाय टेन्शन. चल घे. कमॉन बॉय. चल मस्त. लिफ्ट करायला जरा कमजोर केलं पण रेपिटेशन इझी जातात. 2 रे चेस्ट वर घ्या. मस्त. कमॉन भूषण कमॉन. काय ना आली. आमचा डान्सर आहे. कोणाला जर डान्स क्लास लावायचा असेल कुठे आहे आपला ऍड्रेस. रेजन्सी मध्ये स्कूलच्या बाजूला आहे. टिटवाल मध्ये आहे. रेजन्सी मध्ये किडनी स्कूलच्या बाजूला. किडनी काही कॅप्शन मध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर टाकतो. कॉल करा. काय मारतो तू. काय मारतो ते सांग. अरे मग तू आवाज पण देत नाही. याला काय अर्थ आहे. काय मारतो काय असं काय? म्हणजे तो जेवण पण येत का? करतो, आवाज पण देत नाही यार. याला काय अर्थ? हे लावते असे लावतात सर काय पण. वाईफ देत ना आजूबाजूला. प्रेस. नाही ना सर, लहान आहे. चला कमॉन. मला हे जात नाही. उचलून दे भाऊ. उचलून दे. सर आप करा. त्याला काय मस्त. खाली जाऊ द्या. डिक्लाइन मशीन प्रेस 3rd व्हेरिएशन. किती मारले. 10 मारले सर. मारले. आजकाल पैशाच्या मागे एवढे पळतात का फिटनेस कडे लक्ष देत नाही. दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. फिटनेस पण आणि पैसा पण. पहिली गोष्ट पैसा हा आपण नंतर कमवू शकतो जर फिटनेस तुमची चांगली असेल तर. पण पहिला फिटनेस कडे लक्ष द्या. स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या आणि त्याच्या पाठीमागे नंतर पैशाकडे पळा. आपले शरीर चांगलं असेल तर पैसा कमवू शकता. बरोबर 100% बरोबर आहे. जर शरीर चांगलं असेल तुम्ही अजून 10 वर्ष जास्त कमवू शकता. म्हणून फिटनेस इम्पॉर्टंट आहे. शरीर जास्त चांगलं ठेवा. चला हे बघूया सगळं. पुढे. याच्यामुळे ट्रेनिंग Bluetooth घालून वर्कआउटचा पत्ते नाही. सेट पण रॉंग. माझं एकच म्हणणं आहे पहिले बॉडी बनवा नंतर स्टाईल मारा. पण नंतर तुम्हाला ड्रेसिंग सूट होईल. बरोबर का. मग काय पण घातलं ते सुट. काय पण घातलं तरी सूट होईल. वर्कआउट संपला. चेस्टचा कसा वाटला वर्कआउट आपला चेस्टचा संपला. कसा वाटला. खूप छान वाटलं सर. तुमच्या मार्गदर्शनाखाली मला खूप चांगलं वाटलं. आणि आज चेस्टचा वर्कआउट केला. माझी छाती भरून आले. एकदम हेवी पंप झाली बॉडी. फुल बॉडी पंप झाले. आता पूर्ण आठवडाभर मला उत्साह राहील. आता उद्या आपला असेल लेग डे. ओके सर. काहीच आज आहे माझा लेगचा वर्कआउट. चला बघूया लेग्स मध्ये कुठल्या व्हेरिएशन मारतो. पहिला व्हेरिएशन असणार आहे स्क्वॉट वर 120 kg लास्ट टार्गेट आहे. तो किती जातो. माझी ऍड करायला कसला पगार कसली. या लोकांसाठी आहे इथे वर्कआउट चालू आले का माझ्यासाठी आहे का. पैसे 2 अजून सबस्क्राईब वाढू दे ना. अरे ब्लॉग तुझा आहे ना. लगेच पैसे लगेच तुम्ही कमवणार लगेच पहिला महिन्याने दे. काय तिसरा सेट आहे. चला बघूया किती रेपिटेशन जातात. चल बॉय. एकदम डिस्टंट एकदम शोल्ड. हिप लेवलला डिस्टंट होते. एकदम खाली आहे एकदम प्रॉपर एवढा. तेव्हा स्क्वॉट एकदम 3 2 4 4
हो काहीच स्कॉट बघ कसं कम झालं लेग्स मारलं स्कॉट एकदम हेवी साहेब काय आल्याला गोंगड घातले काय बोला ना फोन बंद भरलं मग गाणी का बंद करा लागतात हे बघा बंद करतो कुठली गाणी अशी वाजव ना हे साहेब काय साहेब गाणी का बंद करा लागतात नाही पण मोबाईल बंद करणे तुम्हाला कमी काय ना तुम्हाला कमी काय पैशाची नवीन घ्या हा नवीन काय 50 वाला घालत आहे नवीन घ्या ना पायाना का पुढे मोबाईल नवीन दिसला पाहिजे उद्या लेगची दुसरी व्हेरिएशन आहे हाय स्क्वॉट मशीन प्रेस चला बघूया किती रिपीटेशन जातात चला 1 2 2 4 लास्ट वन 5 5 रेपिटेशन किती आहे वेट 150 किती मारते रेपिटेशन किती 2 बस कम ऑन बॉय चलो ऍप दिसत ऍप्स मस्त 1 2 चलो चलो 3 4 काय होतं साहेब काय बोलायचं काय आता सेट मारल्यावर काय बोला ना काहीतरी गाईज लेगची चौथी व्हेरिएशन आहे एक व्हेरिएशन दाखवता ना मी लेग प्रेस काही ते लास्ट व्हेरिएशन मारून लेगचा वर्कआउट समाप्त करणार आहे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मग गाईज फायनली वर्कआउट संपलेला आहे लेगचा 3-4 व्हेरिएशन दाखवता ना आल्या व्हिडिओमध्ये कारण वर्कआउटवर फोकस नव्हतं पाहिजे असतं त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला जमले नाही चला भेटूया आता एनके स्पोर्टमध्ये गाईज वर्कआउट पाहिजे तसं होत नाही प्रॉपर व्हेरिएशन पण होत नाही कमीत कमी 7 ते 8 व्हेरिएशन मारले पाहिजेत 7 ते 8 व्हेरिएशन होत नाही फक्त 5 व्हेरिएशन झालेत बघूया ट्राय करत जाऊ टाइम नाही वेळ नाही 1 तास पण कमी पडतो वर्कआउटसाठी मी आज जायचं कुठे आज दौडा कुठे आहे आज कुठे जायचंय आज जाईल खोपोलीला जायचंय का आज आपल्या भावाच्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि भावाची तरक्की होऊ द्या. तुमचा व्हिडिओ येईल कालचा आज येईल कालचा आज येईल. आज का रेट काय बोल ना आज का रेट तेरा व्हिडिओ व्हायरल करताय बोल आज का रेट काय गाईज आता आलेलं आपल्या शॉपला बघू शकता तुम्ही एनके स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन भरपूर मुलांना वाटतो का बिझनेस करणं सोपं आहे बिझनेस करणं सोपं नाही मित्रांनो टायमिंग बघा 10 वाजून 8 मिनिटं झालेत मित्रांनो अजूनपर्यंत शॉपमध्ये आहे बघा मित्रांनो जेवायला सुद्धा टाइम नसतो कधी कधी हे बिझनेसवाल्यांचा पैसा असाच नाही मिळत मित्रांनो पैशासाठी खूप मेहनत करावी लागतं 65 डे लाईफ चेंजिंग चॅलेंजचा हा डे 7 इथेच एंड करतोय भेटूया डे 8 मध्ये मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू